तुम्हाला माहित आहे का, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जवळपास 10% महिलांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही। मग अशा महिलांना सध्या एक चिंता पडलेली आहे, ती म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, पूर्णपणे आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही का? किंवा ज्यांची ई केवायसी बाकी राहिलेली आहे अशा महिलांना ई केवायसी करण्याची परत एक संधी मिळू शकते का? ज्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवलेला नाही, काही हप्ते त्यांना मिळालेले आहेत, त्यानंतर त्यांना हप्ता बंद झालाय, अशा महिलांना हप्ता परत या ठिकाणी चालू होऊ शकतो का? या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना जो काही प्रश्न पडलेला असेल, कमेंट भरपूर असे लाभार्थी करतात, त्यांचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित देत असतो। त्यासाठी तुम्ही आता सबस्क्राइब करून ठेवा जर चॅनलला आतापर्यंत केला नसेल तर। आपण आता पहिला मुद्दा समजून घेऊया। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही अशा बहिणींना हप्ता कन्फर्म मिळू शकतो जर तुम्ही पात्र असाल तर। ई केवायसीची गरज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी गरज नाही। जानेवारी पासून जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर त्यासाठी ई केवायसी करावीच लागणार आहे। ई केवायसी करण्यासाठी राज्य सरकार असेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार आव्हान करत होतो, एवढे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, अचूकरित्या ई केवायसी करून घ्या। ई केवायसी कशा पद्धतीने करायची अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेतलेला होता। भरपूर अशा महिलांनी ते व्हिडिओ पाहून ई केवायसी केलेले आहेत आणि त्यांनी सलग सुद्धा लाभ मिळवत आहेत। आता तुम्ही काळजी करू नका, जर तुमची ई केवायसी झाली असेल, तुमचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तो हप्ता कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो जर तुम्ही पात्र असाल तर। आता त्यानंतर आपण समजून घेऊया, जवळपास 10% महिलांची ई केवायसी परत या ठिकाणी बाकी राहिलेली आहे। आव्हान करून सुद्धा 1 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती, तरी सुद्धा काही महिला ई केवायसी केलेल्या नाही आहेत। मग अशा महिलांना तारीख या ठिकाणी वाढवून दिली जाऊ शकते का? या संदर्भातील माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया। राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हान सुद्धा केलं जात होतं, राज्याचे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून या संदर्भात आपण वेळोवेळी व्हिडिओ सुद्धा घेत होतो। परंतु एवढं पाहून सुद्धा जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर आता तुम्हाला ही संधी मिळू शकेल की नाही मिळू शकेल हे आपल्याला सांगता येत नाही। परंतु एक काम करा, जर तुम्हाला संधी पाहिजे असेल तर ज्या महिलांची ई केवायसी बाकी राहिली आहे, कोणत्या कारणामुळे ती ई केवायसी बाकी राहिली आहे यासाठी रीतसर एक अर्ज करा आणि महिला व बाल विकास विभाग जो काही तालुका लेवलला असेल पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी अर्ज करा। अर्ज केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामधून किती अर्ज येतील त्यावरती दखल घेतली जाऊ शकते। 16 जानेवारी किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांना संधी दिली जाईल की नाही दिली जाईल हे त्यांच्यावर अवलंबून असते। सध्या तरी या संदर्भात काही अपडेट नाही आहे, परंतु एक अर्ज मात्र तुम्ही नक्की करा। भरपूर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्वी 2 हप्ता असेल, 3 हप्ते असतील, 4 हप्ते असतील असे मिळाले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे हप्ते बंद झाले होते। मग अशा महिलांना परत हप्ते मिळू शकतात का? हा सुद्धा प्रश्न भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून सध्या विचारला जात आहे। जर तुम्ही पात्र असाल, ई केवायसी तुम्ही केली असेल तर त्या ठिकाणी तुमचे हप्ते जे काही रखडलेले होते ते हप्ते आणि येणारा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो। काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण प्रत्येक अपडेट ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत विश्वसनीय माहिती आपण देत असतो। ज्यांनी आपल्या चॅनलवरती जुडलेले आहेत अशा प्रत्येक लाभार्थ्यांना माहिती आहे। त्यासाठी परत एकदा सांगतोय, रिक्वेस्ट करतोय, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।